आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती दूर निघून गेलीये का की तिच्या आईचा आवाज पोचण्याच्या पलीकडे? मला माहितीये जाताना तू नक्कीच माझी आठवण काढली असणार आहे. आई मला जायचं नाहीये हे सांगायला तू मला हाक मारली असणार. मला तुझी हाक तुझ्या दुर्दैवी आईपर्यंत पोहोचलीच नाही. I'm sorry बेटा. I'm sorry. पण यात तुझा दोष नाहीये, यात तुझी चूक नाहीये बाळा, दोष माझा आहे. आपल्या लेकराला काही होत असेल तर त्याच्या आईला आधी कळतं. इथे मला माझ्याच बद्दल काही माहिती नव्हतं तर तुझ्याबद्दल कसं माहित असणार बाळा? मी कमी पडले आई म्हणून, तुला समजून घ्यायला मी कमी पडले. माझ्या मुलीला मी नाही समजून घेऊ शकले. इतकं जीवापाड जपलं मी तुला, कधी तुझ्यावर हात उगारला नाही. त्या माझ्या लेकराचा गळात तू आदिमाय आदिशक्ती आहेस ना. तुझ्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात. मग माझ्या आदितीला असं कसं जाऊ दिलंस तू? तिच्या बाबतीत असं काही कसं काय घडलं? दुष्ट पापी या जगात स्वतंत्रपणे बिनधास्त आयुष्य जगत असतात, त्यांना तू काहीच करत नाहीस. माझ्या आदिती सारख्या निष्पाप मुलीच्या बाबतीत तिचा जीव कसा काय जाऊ दिला असतो? कुणीतरी माझ्या मुलीचा गळा दाबत असताना, तिचा जीव गुदमरत असताना, श्वास कोंडत असताना, ती जगण्यासाठी तडफडत असताना माझ्या मुलीच्या बाबतीत तुला काहीच कसं वाटलं नाही? काहीच कसं वाटलं नाही? आपलं आयुष्य हेच देवाने दिलेलं कर्ज आहे. आज न उद्या त्याची परतफेड करावीच लागणार. तुझा दादा, तुझी मुलगी तुझ्यासाठी जवळचे असले तरी देवासाठी सगळे सारखेच आहेत. ही काय पद्धत झाली? मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. मला फक्त माझी आदिती हवी आहे. मला फक्त माझी आदिती हवी आहे. माझी आदिती माझ्या जगण्याचा आधार आहे. प्लीज तिला माझ्यासाठी परत घेऊन ये. प्लीज पाया पडते तुझ्या. ते शक्य नाही. अशी कशी देवी आहेस तू? मी तुझ्याकडे फक्त माझ्या मुलीला मागतेय, तू तेही करू शकत नाहीस माझ्यासाठी? नाही, नशिबाचे भोग कोणाला सुचलेले नाहीयेत. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते, पण तुझं नशीब बदलू शकत नाही. मला माझी आदिती हवी आहे. बस, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. बस. आदिती, आदिती कुठे आहेस तू? आदिती, आदिती. म्हटलं तर तुझ्या समोरच आहे. देवी असले तरी हे रूप तुझ्या मुलीचंच आहे. तू मला तुझी मुलगी मान. मी तुला कधीच तुझ्या मुलीची कमी भासू देणार नाही. हे माझं वचन आहे.
तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली? कोणती? आपल्या सगळ्यांना जोशात धडा शिकवणारी मैत्री अचानक एवढी का घाबरली होती? वाघिणीची पार शेळी झाल्यासारखी वाटत होती. प्रिन्स, तिला अचानक काय झालं होतं? तुला काय माहिती आहे का? असणारच, त्याशिवाय का तो असा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतोय. काहीतरी बोल ना बाप्पा. नाही म्हणजे आजकाल तुझी गाडी सुपर फास्ट असली ना तरी आमच्या गाडीने सुद्धा लांबचा प्रवास केलाय ना. तुझी आई काय किंवा आपण काय, अरे कोणत्या सिग्नलला तू लेफ्ट मारणं तुझ्यासाठी राईट आहे हे तुला आम्ही सांगू शकतो ना, हे की नाही? अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. मैत्रीच्या बाबतीत अचानक काय होतंय आता तरी सांगणार आहेस का प्रिन्स? आपणच तिच्यावर हल्ला करायला सांगितला होता, पण तिचं नशीब चांगलंय, ती वाचली. मरणाच्या दारातून परतली ती. ती वाचली म्हणजे आपण मेलो, ठार मेलो. अबे मर्डर करणाऱ्यांना बेल मिळते रे. पण ते तुझं काय ते ॲटम टू मर्डर वाल्यांचं काही खरं नसतं ना बाप्पा. म्हणजे आपण सगळे जेलमध्ये जाणार? आता ती मैत्री आहे ना पहिल्यासारखी वेडी मैत्री नाही राहिली. प्रचंड चालाक आहे ती. आधीच ती आपल्या मागावर आहे, त्यात तिला ही चांगलीच संधी मिळून जाईल. हा हल्ला कोणी केला हे शोधून काढणार आणि पोलिसांच्या मदतीने आपलं मानगूट पकडणार. काय रे दादा, तू पण ना जर मारायचंच ठरवलं होतं तर मारून टाकायचं ना. अशी कशी वाचली ती? नेम धरला होता, गेम होणारच होता, पण नेमकी आदिती तिकडे आली आणि तिने वाचवलं. अरे आम्हीच भेटलो होतो का तुला? अक्का तू अगदी यावेळेस माझ्या मनातलं बोलली ना बाप्पा. दादा तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? चांगलंच कळतंय. मैत्री मंदिरातून बाहेर पडत होती,